सर्वप्रथम आपल्याला सांगू जो शेवटच्या क्षणी शिवसेनाचे जिल्हा प्रमुख हे काँग्रेसचे वडेट्टीवार साहेबांशीच बोलणं करत होते आणि त्यांनी जी भूमिका घेतली तेव्हा आम्हाला त्या कोणती गोष्टी माहिती दिली नाही आणि शेवटच्या क्षणी आम्ही आमच्या नगरसेवकासोबत जयदीप खोब्रागडे माजी जिल्हा अध्यक्ष हे सोबत होते. त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला काँग्रेस कोण मतदान करण्याचे सांगितलेले आहे आणि त्या दोन्ही नगरसेवकाला आपण सुद्धा आम्ही सांगितलं. त्यानंतर आमच्या पक्षाचे राज्य कार्यकारी सदस्य कुशल मेश्राम साहेब यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधला. मग मी त्यांना सांगितलं की आपल्या नगरसेवक जयदीप खोब्रागडे सोबत आहे, त्यांच्याशी संपर्क साधून आपण हे करू. त्यांनी बी सुद्धा जयदीपला बोलून दोन्ही नगरसेवकांशी संवाद साधला आणि दोन्ही नगरसेवकांना पक्षाची भूमिका सांगितली आणि सांगितल्यानंतर मग ते कुठे आहेत त्या जागेवर आम्ही निघालो त्यांना भेटायला. ते गेल्यानंतर ते तिथे दिसले नाही. मग आम्ही त्यांच्या मोबाईलद्वारे संपर्क साधला तर त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून टाकला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जेव्हा भाजपशी बोलणी केली त्या याच्यामध्ये आम्हाला कुठेही विचारणी केली नाही. म्हणजे त्यांनी त्यांची भूमिका बदलवली, पण आम्ही आमच्या काँग्रेसच्याच भूमिकेवर होतो. आम्ही आमच्या नगरसेवकांना काँग्रेसलाच मतदान करण्यासाठी सांगितलं होतं पक्षाच्या आदेशानुसार, पण ते नगरसेवक त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगण्यात सुद्धा आलं, पण ते नगरसेवक कुठे संपर्क तुटल्यामुळे हा समोरचा प्रसंग तुम्हाला माहित आहे जे घडले. आता ते म्हणावं लागेल आपल्याला तसं, पण सुरुवातीपासून त्यांची काँग्रेस सोबतच बोलण्याची भूमिका होती आणि आम्ही काँग्रेस सोबतच जायचा निर्णय आमच्या पक्षाचा होता. आखरीपर्यंत आम्ही नगरसेवकासोबत जे होते त्यांच्याशी बोललो आम्ही आणि नगरसेवकाशी राज्य कार्यकारी सदस्य बोलले होते. त्यानंतरची काय घडामोडी झाली ते समोर नगरसेवकच आपल्यापर्यंत सांगतील.